काय व्यापाऱ्यांचा काय प्रतिसाद येतो? तिने माल चांगला आहे म्हणून तिने बाहेर पाठवला. त्यांनी पहिल्यांदाच तुम्ही बाग केलाय पण एवढी चांगली झाल्या, माल खराब जास्त झालेला नाहीये, चांगला माल आहे म्हणून त्यांनी बेळगावला वगैरे लांब लांब पाठवतात आमचा माल. तुमचा माल माझं नाव राजेंद्र दिनकर माने, राहणार दानोळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आपले कोणती व्हरायटी आहे? ही तायवान पिंक. तायवान पिंक का? किती एकरामध्ये? 1 एकरमध्ये. 1 एकरमध्ये किती झाडं बसतात 1 एकरामध्ये? 1000 झाडं बसतात. 1000 बरं. आणि अंतर किती आहे? अंतर 9x6 आहे. 9x6 आहे, बरोबर. लागवड करून किती दिवसात किंवा कधी? लागवड मार्च मध्ये केली. मार्च तारीख 2 मार्च. 2 मार्च, बरोबर आहे. मग किती दिवसापासून तुम्ही बाग धरला? 9 महिन्यापासून बाग धरला. आता किती तोडणी झाला? आता 8-9 टन झाला. काय तुमचा अनुभव केला? काय एसीटी वैदिक वापरला ना? एसीटी वैदिक. काय अनुभव काय तुम्हाला? एसीटी कृषी अमृत 40-50 पोती घातले त्याला 1 एकरला. SSM 2 आणि सॉइल चार्ज किती वापरला? 20 लिटर. 20 लिटर पूर्ण एकराला, बरोबर आहे. बेसल डोस किती झाले आपले? बेसल 2 झाले. 2 झाले. कधी झाले? एक छाटणीच्या वेळेला आणि परत फम घालायच्या टायमाला तवा एकदा झालं, बरोबर आहे. एसीटी वैदिक वापरल्यानंतर आपल्या पिकामध्ये आणि जमिनीमध्ये काय बदल झाला तुम्हाला? जमीन भुसभुशीत झाली आहे. बर. तर ओलावा धरून जाते ना. बर. आणि हार्वेस्टिंग मध्ये काय म्हणजे थोडा किती निघते? जास्त निघते केमिकल पेक्षा आणि आपल्या जास्त निघते ना. साईज किती काय असते? साईज 300 ग्राम पासून 500-600 ग्राम. आणि मार्केटमध्ये काय अनुभव आहे तुमचा? म्हणजे समजा आपल्या एसीटी वैदिकचा माल दिल्यानंतर आणि केमिकलचा प्लॉट गेलोच नाही, इथं स्थानिक इथंच येऊन बरोबर. आता मातीमध्ये बघायला गेलं तर आता एवढं पाऊस झालाय, कालच पाऊस झाला माझ्या मते. आता पाऊस झालाय, बरोबर आहे. तरी माती आता भुसभुशीत आहे तुमची, बरोबर. आणि ह्यामध्ये मित्र जीवाणूंची संख्या बी आता वाढत चाललेली आहे, बरोबर, पहिल्यापेक्षा. आता आम्हाला खर्च कमी आलाय, त्या मानानं उत्पन्न म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे, चांगलं झालं. आणि मित्र पक्षांची वाढ झालेली आहे. अगोदर आमच्या म्हणजे बागेत जरी बाग होती द्राक्षाची, पण चिमण्यांची घरटी वगैरे नव्हती. आता मात्र बागेत सगळीकडे चिमण्यांची घरटी, पक्षी वगैरे वाढलेले, पहिल्यापेक्षा चांगले वाढले, बरोबर आहे ना. आणि काय असं बदल आपल्याला म्हणजे पिकामध्ये त्यानं फुटवामध्ये म्हणा, किंवा आपण जर रासायनिक प्लॉट हा, मग तेच म्हणते आपण आता बघा प्लॉट कोणते बी आता लावायचं म्हणतं प्लांटेशन, तुम्ही काय करता, आजूबाजूचे प्लॉट बघून येत आहे शेजारचे, त्यांची प्रतिक्रिया कसं आहे की त्यांचं प्लॉट कसं आणि आता आपलं कसं आहे, काय तुम्हाला अनुभव? त्यांच्यापेक्षा आपलं कसं पानं झाड आहे, काळोखी आहे, ती आता येऊन माल नेणारीच सांगतात. काय म्हणून असा माल पहिल्यांदा तुमच्याकडे आलाय, एवढा अनुभव नसतो ना, कारण पहिल्या वर्षीचीच बाग आहे ही, आणि एवढं चांगलं तुम्ही पिकवलंय, काय वापरताय ते पण विचारलेलं आहे. शिलाची ट्रीटमेंट केलाय का आपली? शिलाची ट्रीटमेंट केली की, बरोबर आहे. काय किती केलाय? ती 2 वेळा केली शिलाची. कोणती केलाय? ते हे केले LSQ केले. LSQ, बरोबर आहे. त्याचा काय बदल तुम्हाला, काय रिझल्ट वाटला तुम्हाला? त्याच्यामुळे हे झालं नाही, सेटिंग झालं, परत फुलकळी फुलं होते, जवळजवळ 300 ते 400 फुलकळी एका झाडाला. काय सांगताय? 300 ते 400 फुलकळी? बर. आम्ही पेरू काढून विरळणी करून घेतलं, आम्ही 70-80 पेरू ठेवलं मग. बर. 300 मधले. काय सांगताय? झाडाला म्हणजे बघायला गेलं अजून एवढं काय लोड नाही एवढा, बरोबर आहे. नाही प्लॉट अजून 4 ते 5 टन माल अजून जाईल. सर आता ही जर बाग बघितली आपण, आता हिची हाईट जर बघितली तर तुमच्यापेक्षा उंच आहे, साधारणतः एक 6-6.5-7 फुटापर्यंत पण आहेत काही झाडं. ही जर बाग कोणाला दाखवली तुम्ही नवीन शेतकऱ्याला, तर तो पहिल्या वर्षाचे असे म्हणाल का? नाही, कारण अशी डेव्हलपमेंट होत नाही सहजासहजी. आता कोणाला जरी हा व्हिडिओ मध्ये बघितलं तर ही जर बाग बघितली तर साधारणतः 2 ते 3 वर्षाची वाटते. आणि आता किती महिन्यात झाली? 15 महिन्यात झाली ना. 15 महिन्याची बाग आहे. आपण धरली किती? ही 9 महिन्यानंतर धरली. 9 महिन्यानंतर आपण छाटणी घेतली याची. साधारणतः किती महिन्यामध्ये? कोणत्या? डिसेंबर मध्ये पहिले आपण छाटणी घेतली, म्हणजे 9व्या महिन्यामध्येच आपण बाग धरलेला आहे हा. ओके, तर बाग धरल्यानंतर
आपण त्याला एससीटी वैदिकचं खत व्यवस्थापन केलं, बेसल डोस दिले, सुरुवातीपासून लागवडीपासून याच्यावरतीच आहे. तर आतापर्यंत तुमचा किती टन तोडा झालेला आहे याच्यामध्ये? आता एक 8 टन झाले. 8 टन पहिल्या वर्षी. म्हणजे 4-5 टन होईल. ज्या बागा जुन्या आहेत त्यांना सुद्धा एवढा माल निघत नाहीये सध्याच्या कंडिशनला. 9 टन काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. किती झाड आहेत ही सगळी? 1000 झाड आहेत. त्यातली एकरामध्ये म्हणजे 8-5 हे अंतर, 9-5 हे अंतर आपण मेंटेन ठेवलेलं आहे. तर एवढ्या झाडांमध्ये आपण आतापर्यंत 9 टन काढलाय आणि अजून किती निघेल तरी? अजून एक 3 ते 4 टन. कारण आता जर बघितलं आपण 9 टन माल निघून सुद्धा तुमचे जवळपास एक 15-20 फोम अजून झाडावरती आहेत. तर आता 9 टन तर तुमचा माल निघालेला आहे, अजून एक 3 टन निघेल. बरोबर. आतापर्यंत तुम्हाला ऍव्हरेज दर काय मिळालाय? 40 रुपये सरासरी सुरू आहे. आणि तो व्यापारी डायरेक्ट तुमच्या इथं येऊन घेऊन जातोय, तुम्हाला बाहेर जायची कुठं गरज? 40 रुपयांनी जर आपण ऍव्हरेज पकडला तर 9 चौक किती झाले? 36. 3,60,000 रुपये आपण पहिल्या वर्षी आतापर्यंत झालेले आहेत. आणि अजून एक 2-3 टनाचे आपल्याला पैसे मिळणार आहेत. म्हणजे साधारणतः एक 4 लाख रुपयेपर्यंत आपण उत्पादन घेणार आहोत पहिल्या वर्षी. ठीक आहे. तर साधारणतः खर्च किती झाला असेल आतापर्यंत एक 15 महिन्यामध्ये? 2.5-3 लाख रुपये, 2.5 लाख रुपये खर्च. 2.5-1 लाख रुपये आपला सर्व खर्च, म्हणजे रोपापासून तुम्ही जे काही व्यवस्थापन केलं, फोम घातले, हे सगळा खर्च मिळून तुमचा 2.5 लाख रुपये झाला. याच्यामध्ये एससीटी वैदिकचा किती झाला असेल? एससीटी वैदिकचा एक 30-40 हजार रुपये झाला. 30 ते 40 हजार रुपये खर्च झाला. ओके. आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम असतो पेरू मध्ये तो असतो एक तर निमेटोडचा. बरोबर. दुसरे आहे मिलीबग. मिलीबग तर मला कुठे पाहायला मिळाला नाहीये तुमच्या बागेमध्ये. दुसरी निमेटोडची काय समस्या? कुठेच नाहीये. ओके. कारण आपण जे तंत्रज्ञान वापरतोय त्याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण पूर्णपणे कमी होतं. तुम्हाला रोगराईचा काही ताण झाला याच्यामध्ये? ओके. फवारणी किती दिवसांनी घेता तुम्ही? महिन्यातून एकदा? किती महिने? 2 महिने फवारणीच घेतली नाही? बापरे. बाहेरचे जे काही लोक भेटायला येतात किंवा बघतात काय सांगतात, काय प्रतिक्रिया असते? पहिल्यांदा भाग केला चांगला आहे. हा, चांगली आली आहे. ओके. हा, याच्यामध्ये पेरू मध्येच केला होता आपण. शेंगा वगैरे. त्याचा अनुभव कसा आहे? चांगलं झालं, उत्पादन निघालं नाही त्याला. हा. ओके. एवढा आमचा चांगला मार्केट गेला. ओके. ओके. रेट तेव्हा 70-80 सुरुवातीला पहिला 80 रुपये गेला, वरती चढवला होता. म्हणजे याच्यामध्ये आंतरपिकं पण आपण केलेली आहे. ओके. ओके. धन्यवाद सर.